आमदार करंजी देवतळे, या ठिकाणी आपले सर्व आदिवासी समाजाचे बंधू, सर्व संघटनेचे पदाधिकारी, सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे. मी त्यांचं सहर्ष स्वागत करतो. सतत 4 तासापासून आपण सातत्याने मी सर्वांचं स्वागत करतो. माजी मंत्री आदरणीय शोभाताई फडणवीस, माजी मंत्री आदरणीय शोभाताई फडणवीस, या ठिकाणी ग्रामीण भाजपाचे पदाधिकारी आले, ते सुद्धा या ठिकाणी स्वागत करू इच्छित आहेत. या ठिकाणी स्वागत होत आहे. भारत माता की जय, भारत माता की जय. साहब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. भारतीय जनता पक्षाचा विजय हो, भारतीय जनता पक्षाचा विजय हो. जनता पार्टीचा विजय हो, भारतीय जनता पार्टीचा विजय हो. भारत माता की वंदे सेवा 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 सेवा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात आदिवासी विकास मंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याकडे चंद्रपूर जिल्ह्याची जबाबदारी पालकमंत्री पदाची दिली. त्यानंतर प्रथमच आज चंद्रपूर जिल्ह्याची जेव्हापासून सुरुवात झाली, वरोऱ्यापासून भद्रावीपासून तर पडोलीपासून तर या विश्रामगृहापर्यंत प्रचंड कार्यकर्त्यामध्ये असलेला उत्साह, हा उत्साह कार्यकर्त्यांनी निवडणुकीमध्ये प्रचंड मेहनत करून या महाराष्ट्रामध्ये बहुमताचं सरकार आणल्यामुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद. मी मनापासून या जिल्ह्याचं नेतृत्व सन्माननीय आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार, सन्माननीय हंसराज भाई अहिर, आमचे माजी मंत्री आणि या जिल्ह्याचं ज्यांनी नेतृत्व केलं असे आमच्या शोभाताई फडणवीस, आमचे जिल्ह्याचे ज्यांनी या जिल्ह्यामध्ये अतिशय उत्तम काम केलं, जिल्हा परिषदचे अध्यक्ष राहिले आणि आता विधानसभेचे सदस्य आहे असे माझे मित्र, माझे लहान भाऊ देवरावजी भोंगळे, सन्माननीय जिल्हा अध्यक्ष आमचे हरीशजी, शहर अध्यक्ष सन्माननीय राहुलजी, आदरणीय आमदार ज्यांच्या नगरीमध्ये ज्या उभा आहे, नगरी फुलली, परिवर्तन बदल होणार आहे असे आमचे आमदार जोरगेवारजी, ज्यांच्या मतदारसंघातून चंद्रपूर जिल्हा सुरू होतो, तिथून माझा सन्मान सत्कार आधार झाला असे आमचे सन्माननीय आमदार देवतळेजी आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व तोलामोलाचे पदाधिकारी, तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो.
मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. तुमचं असलेलं माझ्याप्रती प्रेम, सहानुभूती, विश्वास या चंद्रपूर जिल्ह्याला प्रथमच आदिवासी समाजाचा माणूस, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, भारतीय जनता पार्टीचा खंदा समर्थक हा पालकमंत्री झाला असल्यामुळे मी या सर्वांना आश्वासित करतो, या जिल्ह्यामध्ये 100% कोणावरही अन्याय होणार नाही, प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा सर्वांना आश्वासित करतो. माझा सन्मान आणि सत्कार झाल्यामुळे सत्काराचं उत्तर आहे हा असाच प्रेम, सहानुभूती राहो. आणि निश्चितच या जिल्ह्यामध्ये, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भविष्यात विविध कामाच्या माध्यमातून आपला चंद्रपूर जिल्ह्याचं नाव तर लौकिक झालेलंच आहे, परंतु या व्यतिरिक्त एक आदिवासी